पुणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे मृतांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन गंभीर। पुणे शहर व जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृतांची संख्या 50 वर पोहोचली असल्याने जिल्हा प्रशासन गंभीर झाले असून त्यानुसार विविध पावलेही उचलण्यात येत आहेत। स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 222 उपचार केंद्रे कार्यरत झाली आहेत। त्याचप्रमाणे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील 205 औषध विक्रेत्यांकडे टॉमी फ्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे। प्रत्येक औषध विक्रेत्याने आपल्या भागातील दुसऱ्या कोणत्या औषध विक्रेत्याकडे टॉमी फ्लू गोळ्या मिळतील या संदर्भातील फलक लावावा अशी सूचना देण्यात आली आहे। मी प्रणव नाईक, JPTV न्यूज, मुंबई। टाइमपास 2च्या ट्रेलरला 3 दिवसात 3.25 लाख व्ह्यूज। हम गरीब हुए तो क्या हुआ पासून नया है वह आणि चला हवा येऊ द्या सारखे संवाद गाजलेल्या TP अर्थात टाइमपासचा सिक्वेल 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रविवारी प्रदर्शित करण्यात आला। रविवारी दुपारी 12 वाजता प्रदर्शित करण्यात आलेल्या या ट्रेलरला 3 दिवसात तब्बल 3.25 लाख व्ह्यूज मिळाले आहेत। इतकेच नाही तर यूट्यूबवर बघितल्या गेलेल्या भारतातील टॉप 5 व्हिडिओजपैकी एक TP 2चा ट्रेलर असल्याची माहिती दिग्दर्शक रवी जाधवने दिली आहे। TPमध्ये प्रथमेश परबने दगडूची तर केटकी माटेगावकरनी प्राजूची भूमिका केली होती। TPचा सिक्वेल अर्थात टाइमपास 2मध्ये प्राजूची भूमिका प्रिया बापट तर दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव साकारणार आहेत। 33 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या टाइमपासचा सिक्वेल म्हणजेच टाइमपास 2 प्रेक्षकांवर जादू चालवण्यास यशस्वी होतो का ते पाहणे औत्सुक्याचे राहील। मी प्रणव नाईक, JPTV न्यूज, मुंबई। विश्वविजेत्या टीम इंडियाशी उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश करणार 2 हात। क्रिकेट विश्वचषक 2015 स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात आली आहे। आता दुबळे संघ बाहेर पडल्यामुळे अंतिम 8 संघात खरी लढत रंगणार आहे। त्यामुळे आता ही स्पर्धा नक्की कोण जिंकतं याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे। उपांत्यपूर्व फेरीत विश्वविजेत्या टीम इंडियाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे। टीम इंडियाने साखळीतल्या 6 मॅच जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे तर बांगलादेशनेही इंग्लंडला हरवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करून आपणही काही कमी नाही असं दाखवून दिलं आहे। आता हा सामना टीम इंडिया सहज जिंकेल असं लोकांचं म्हणणं आहे तर बांगलादेशला कमी लेखू नका असा इशारा सुनील गावस्कर यांनी दिला आहे। आता हा सामना नक्की कोण जिंकेल यावर अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे। मी प्रणव नाईक, JPTV न्यूज, मुंबई। जाट समाजाला OBC मध्ये समाविष्ट करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। सर्वोच्च न्यायालयाने जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये OBC मध्ये स्थान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द केला आहे। केंद्राचा निर्णय हा अतिशय जुन्या आकडेवारीवर आधारित असून आरक्षणासाठी मागासलेपण आर्थिक किंवा शैक्षणिक नाही तर सामाजिक असायला हवं असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। तसेच ट्रान्सजेंडर सारख्या नवीन मागास गटाला OBC मध्ये समाविष्ट करायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे। जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागील वर्षी 4 मार्चला घेतला होता। या निर्णयाचा फायदा बिहार, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यातील गटांना होणार होता। त्यानुसार नोकरी व उच्च शिक्षणामध्ये OBCंना मिळणारा 27% आरक्षणाचा फायदा त्यांनाही लागू होणार होता। सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। नरेंद्र मोदी सरकारनेही जाट समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता। मी प्रणव नाईक, JPTV न्यूज, मुंबई।